गुड मॉर्निंग. हां, मी रोज घामाला व्हिडिओ काढतो असं काही नाही. आलो की अगोदर कामं करतो. हे बघा, इथं बकऱ्यांचा चाक आतमधलं साफ केलेलं आहे. त्यांना हिरवा चारा आणला, कुट्टी टाकली, पाणी भरलं फ्रेश. पिते पाणी पित आहे. हे बघा, फ्रेश पाणी भरल्यावर पाणी पितातच बकऱ्या. पाणी महत्त्वाचंच आहे बकऱ्यांसाठी. हा, इकडे चारा खात आहेत, कुट्टी खात आहेत. आता हिरवळ नाही सारखीच आहे सध्या तरी, असं वाटतंय हिरवळ आहे पण अजून छोटं आहे ते गवत. हिरवा चारा नाही आहे बकऱ्यांना सध्या. आता पाऊसही पडलाय, काल छान पाऊस पडलेला आहे. म्हणजे खूप गारा आहे. मला येताना पण खूप त्रास झाला, कारण थोडासा गाड रस्ता आहे रस्त्यामध्ये, रोड सोडून. अगोदर तर खूप चिखलामध्ये यायचं. आता पण पूर्ण पाय भरलेले आहे, हात भरलेले आहे, म्हणून व्हिडिओ नाही काढता आला. तर हात साफ केले आणि व्हिडिओ काढतोय. हां, ही बाबुळची डांग दाखवा काय बघा. हा बोकड आलाय बघा कसा करतोय. समजलं असेल तुम्हाला. इथं आपण झाडं पण आणलेली आहेत. दाखवतो तुम्हाला झाडं पण. त्या साईडने ठेवलेली. इकडे ठेवलं ना बकऱ्या काहीच ठेवणार नाही. सगळा शेंडा ते नारळा पण खाल्ली त्यांनी, काहीच ठेवलं नाही. इथं आंबे, बरं झालं आंब्यांना मी ग्रीन नेट लावली म्हणून ते वाचलेले आहेत. लिंबूचं तर पाणी नव्हतं. बकऱ्या काहीही खातात, काहीही. हे बघा, चला तिकडूनच दाखवतो मी. इथून दिसणार नाही, इथून झाडं आहे. चला तिकडूनच कलम दाखवतो. हे बघा चिल्ली पिल्ली कसे बाबुळी खात आहेत. त्यांना जवळ टाकलं ना मारामारी करतात, म्हणून एक या कोपऱ्यावर, एक त्या कोपऱ्यावर, एक त्या कोपऱ्यावर, सगळ्या बाजूने टाकावं लागतं हिरवं. पण खातात हे नंतर थोडं थोडं, आणि मग भूक लागल्यानंतर पूर्ण चॅक. काल बिचाऱ्यांची जरा गैरसोय झाली. पप्पा तिकडे गेलेले होते शेतात पेरायला म्हणून, आणि मी आलो दुपारी, पण मला पण परत फोन आला कामाचा, मला जावं लागलं. थोडंसं कुठे टाकलं त्यांना खायला. होते कधी कधी तर त्यांना 2 या 3 टाईम पाहिजे. 2 टाईम असलं तरी सफिशियंट आहे, 3 घेतलं तर फार चांगलं. बाबून ही पण मी इथं तर पूर्ण जंगल होतं. हे बघा कसं केलेलं आहे. आता गवत पेरलेलं आहे. खूप मेहनत केलेली आहे, मी स्वतः केलेली आहे. थोडा वेळ जास्त लावूनच केलेली आहे. गड्डे पण खाल्लेले. गड्डे खाणं सोपं नाही. सोपं वाटत असेल, 1 आणि 2 आणि 3 5 गड्डे खायचं. मग हे गड्डे पण खाल्लेले आहेत. हे पण मी तिकडून शेंब्याहून आणलेली आहेत, आणि ही लावलेली आहेत. नेपियर इकडे घास, ग्रीन घास, त्यातही अशी. आता हे आपला मोसंबी, एक मोसंबीचंच रोपटं. हे मोसंबी आहे. हा बघा, नर्सरीतून आणलेली आहे त्याला मोसंबी. 2 मोसंबी आहे. हे आहे चिक्कू. काल मी एक व्हिडिओ बनवलाच होता, नर्सरीमध्ये गेलो होतो तिथं. खूप महाग भेटलीत मला, पण घ्यावं लागलीत. हा आहे आवडा. मुद्दामून उंच झाडं घ्यावं लागलीत मला, कारण ह्या बकऱ्या आहे ना राहू नाही देत सगळं. आणि हे आहे फणस, कोकणातलं फणस. कोकणात गेलो होतो ना तेव्हा वाटलं मला, गेलो होतो म्हणून तिथून नाही आणलं, इथंच भेटतं. हे खूप मोठं आणलं मी अगोदरच.
त्याला खूप मोठा गड्डा खंदावा लागणार आहे. 4च आणली आहेत. अरे पडत आहे. बघू वेगळे वेगळे झाडं आहेत. बघा कसं बघतायत खायला. यांना नुसतं खायला हवं बस. चाललेत माहीत आहे ना, आता काही भेटणार नाही. मग सकाळचा सनसेट मस्त झालेला आहे. व्हिडिओ करून मी झाडं तर नाही लावू शकत, थोडा व्हिडिओ बनवतो. अगोदर आल्यावर पहिले कामं करावं लागतात, साफसफाई. त्यांना वाट बघतात बिचारे. ओपनच असतं आपलं शेट, काही प्रॉब्लेम नाही त्यांना. पाऊस आला की जातात. बघा इथून कसं दिसतंय शेडींचं शेडमध्ये. इकडे बघू सूर्य पण छान निघला. कोयलचा पण आवाज येतोय कू कू. थोडं धुकं पण दिसत असेल तुम्हाला व्हिडिओ. हा खूप सकाळीच लवकर आलेलं आहे. पण मी ओला नाही झालेलो, घामाने ओला झालेलो, पावसाने नाही. त्याला म्हटलं इकडे तिकडे व्यायाम केल्यापेक्षा शेतात जाऊन व्यायाम करावा म्हणजे कामं करावी. अच्छा तर मित्रांनो, बस हा माझा एवढाच व्हिडिओ. हा नवीन माहिती काय सांगणार तुम्हाला, नवीन माहिती सांगायची तर होती. पण खूप चिखल आहे, गारा आहे, त्यांना हिरवा चारा आणायचा होता. आता खूप म्हणजे आता पुढं नेक्स्ट मंथमध्ये खूप हिरवळ होईल. मग हिरवळ खूप खातील ते. 3 महिने 4 महिने बाहेरचं खातील. मग हे आपलं आहेच आपण लावलेलं ते पण खातील. उन्हाळ्यात पण भेटतं त्यांना हिरवळ, असं काही नाही. फक्त हा जरा पावसाळा झालो, हा 1 महिना जून महिना जरा कमी. आणि तसंही त्यांना हिरवळ खाऊ घालायला तोंड येतं त्यांना, म्हणजे फोडं येतात तोंडाला, म्हणून कमीच खाऊ घातलेलं बरं हिरवळ. अच्छा तो बाय, मिलेंगे अगली वीडियो में.